नमस्कार नमस्कार फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार। आज शुभ शुक्रवार, तारीख आहे 11/7/2025ला कल्याणला शुक्रवारी मी पॉवरफुल तुमच्यासाठी ओरिजिनल लाईन आणि ओरिजिनल बेस घेऊन आला आहे। व्हिडिओ करायच्या अगोदर तुम्हाला एक माहिती सांगणार आहे। आज माझं जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे माझा आज। त्याच निमित्त तुमच्यासाठी मी प्युअर ओरिजिनल लॉक सिस्टम आणि तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि प्रेम तसं राहू दे फ्रेंड्स। त्यासाठी तुम्हाला मी ओरिजिनल लाईन ओरिजिनल बेस आज आपण फायनल करणार आहे। प्युअर सिंगल शूट जोड मी तुमच्यासाठी आज देणार आहे। मी काय आज बघितलं आहे ते तुम्हाला मी शेअर करत आहे। व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा। व्हिडिओ सर्वांना, तुमच्या मित्रपरिवारांना सर्वांना शेअर करा आणि तुमच्या शुभेच्छा मला पाहिजे, कारण की प्रेम आणि आशीर्वाद ही सर्वात मोठी आहे। म्हणून तुमचे आशीर्वाद आणि प्रेम, तुम्ही माझ्या ठेवल्यावर विश्वास, सर्व तसं राहू दे फ्रेंड्स। ओके फ्रेंड्स, त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आला आहे ओरिजिनल लाईन। डायरेक्ट आपण लाईनवर जाऊया। ओके फ्रेंड्स, आपण आता डायरेक्ट लाईनवर जाऊया। ह्या ओरिजिनल बेस, ओरिजिनल फाउंडेशन कसं बाहेर पडतोय बघा। ह्या अँटिक, एकदम अँटिक ओरिजिनल लाईन आहे। हा तारीख आहे बघा 2021ला। हा छक्का ओपन येऊन 4 फरक बाहेर पडतोय शुक्रवारी। हा सेकंड टेच आहे, बाहेर पडतो आहे 2022ला। सरकून गुरुवारी 8 ओपनहून 3 फरक बाहेर पडतोय। छक्का ओपनहून 4 फरक, 8 ओपनहून 3 फरक, आता 10 ओपनहून 2 फरक हा बुधवारी बाहेर पडलेला आहे। तुम्ही म्हणू शकता हा 02 का पकडायचा, इथं किती ओरिजिनल बेस काढला बघा त्यानं। हा छक्का ओपनहून 3 फरक बाहेर पडले की सोमवारी 10 ओपनहून जोड बाहेर पडतोय 07। हा 81 बाहेर पडले की सरकून मंगळवारी चौका ओपनहून 44, 10 ओपनहून 7 फरक, 10ला 4 वाढ चौका ओपनहून 10 फरक, 7 आणि 3 10 आणि 3 13, चौक्याला 4 वाढ 8 ओपनहून 3 फरक। हा फाउंडेशन अटॅच केलेला आहे 81ला। हा ज्यावेळेला तुम्हाला मी नेहमी सांगते, न दिसणारा न कळणारा आकडावर किती ओरिजिनल बेस बाहेर पडतोय बघा। या 60वर 07 बाहेर पडला। हा दुरी ओपनहून 2 फरक बाहेर पडतोय। हा 81वर 44 बाहेर पडला ना, हा 10 ओपनहून 1 फरक बाहेर पडतोय। दुरीनं 2 फरक, दुरीला 8 वाढ 10 ओपनहून 1 फरक, 10ला 8 वाढ 8 ओपनहून 10 फरक। किती अँटिक म्हणजे ओरिजिनल बेस आणि ओरिजिनल लाईन आहे फ्रेंड्स। ही न बघणारा न कळणारा कोणाला फाउंडेशन आहे। हा 02 81 88 ही प्युअरमध्ये बाहेर पडला आहे। ह्यामध्ये लॉक सिस्टम म्हणजे काय बाहेर पडते बघा। हा 60 07 24 बाहेर पडलाय। हा 81 44 01 बाहेर पडलाय। हा 02 81 88 बाहेर पडलाय। हा ज्यावेळा 60वर 07 24 बाहेर पडला ना, हा 07ची क्लोज आहे सत्या। हा सत्या क्लोज, सत्या ओपन 1 2 तिसऱ्या वीकला येतोय। सत्या क्लोज, सत्या ओपनहून 9 फरक बाहेर पडतोय, जोड बाहेर पडतोय 76। हा 44 बाहेर पडले की हा चौका क्लोज, चौका ओपन 1 आणि 2 वीकला येतोय शुक्रवारी, जोड बाहेर पडतोय 10 फरक 44, 9 फरक सत्यानं, 10 फरक चौक्यानं, 7 आणि 7 14, 14 आणि 7 11, एक्का क्लोज एक्का ओपनहून हा 1 फरक बाहेर पडा पाहिजे आज कल्याणला लाईव्ह ओपनमध्ये। एक्का ओपनहून 1 फरक म्हणजे जोड बाहेर पडणार आहे 12। हे बी कसं बाहेर पडा पाहिजे तुम्ही ध्यान देऊन बघा फ्रेंड्स। ह्यू जेवढा 60 07 24 बाहेर पडला ना, हा 07ची सत्या क्लोज सत्या ओपन टोटल मार्केटला कंट्रोल पाहिजे, पूर्ण सिस्टम लॉकमध्ये येऊन हा सत्या क्लोज सत्या ओपन शुक्रवारी बाहेर पडून जोड बाहेर पडतो 76, सत्यानं 10 फरक। सेम पॅटर्न हा चौका क्लोज चौका ओपन टोटल मार्केटला बंद होऊन तर डायरेक्ट शुक्रवारी येऊन चौका क्लोज चौका ओपन शुक्रवारी जोड 10 फरक चौक्यानं 44 76 44, सेम पॅटर्न सेम कंडिशन। हा एक्का क्लोज एक्का ओपन टोटल मार्केटला बंद होऊन हा एक्का ओपन होऊन 1 फरक आज 12 जोड प्रिंटवाला पाहिजे। ओके फ्रेंड्स, आता येऊ ज्या वेळेला 76 जोड बाहेर पडला ना, तर जोड कॉमन बाहेर पडता आहे शनिवारी 64। आज 44 बाहेर पडले की शनिवारी जोड बाहेर पडतोय 64। समजा आज सिंगल शूट 12 जोड प्रिंट झाल्यानंतर सिंगल शूट ही 64 आपण कॅच करायला लागणार आहे, कारण की ही फाउंडेशन बेस तयार होणार आहे। आता ह्यामध्ये अँटिक पॅनल कसं बाहेर पडतोय बघा। ह्यू सत्या क्लोज सत्या ओपनला ज्या वेळेला पॅनल येणार आहे त्यावेळेला सत्या ओपनला पॅनल नोटीस करा 133, ओपन पॅनल आहे 133। सेकंड टेचला ह्यू ज्या वेळेला चौका क्लोज चौका ओपनला बाहेर पडणार आहे ना, त्यावेळेला पॅनल बाहेर पडतोय 7 8 9, त्यावेळेला पॅनल बाहेर पडत आहे 7 8 9, 1 आणि 7 7 आणि 7 13, तिरी 88, 3 आणि 6 9 आणि 6 15 50। म्हणजे ज्या वेळेला हा एक्का क्लोज एक्का ओपन यावेळी येणार आहे शुक्रवारी, त्यावेळेला पॅनल बाहेर पडणार आहे 3 3 5।
ओपनला 335 पॅनलनं 12 जोड आज सिंगल शूट प्रिंट होणार फ्रेंड्स. तुम्हाला मी तेच नेहमी सांगतोय, आज कल्याणला तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सिंगल शूट 335 पॅनलनं 12 जोड प्रिंट होणार आहे. कारण की 12 जोडला ओरिजिनल लाईन आता तुम्हाला मी दाखवणार आहे. ही लॉक सिस्टममधून आता बाहेर पडला आहे 12, 335 12 बाहेर पडणार आहे. दुसरीकडून 345 पॅनल क्लोज पॅनल लागत आहे, म्हणून सिंगल शूट आज 12 आपण फायनल करायचं आहे. तर 12 कसं बाहेर पडणार आहे ती आपण चर्चा करूया. कारण की ह्या लाईनवरनं ओरिजिनल लॉक म्हणजे हा सत्या क्लोज सत्या ओपन टोटल मार्केटला बंद होऊन 9 फरक, हा चौका क्लोज चौका ओपन टोटल मार्केटला बंद होऊन शुक्रवारी 10 फरक, हा एका क्लोज एका ओपन येऊन हा एका क्लोज एका ओपन येऊन एका ओपननं 1 फरक यायला पाहिजे. कारण की अगोदर त्याने एका क्लोजला पॅनल म्हणून ठेवलेलं आहे. पॅनल कोणी खेळणार नाही. 335 पॅनलनं एका ओपननं 12. ओके फ्रेंड्स आता मेन ओरिजिनल बेस फाउंडेशनचा पलटी जोड कसं बाहेर पडतोय, तो कधी बाहेर पडतोय ते आपण चर्चा करूया. हा 2021ला हा 23 जोड बाहेर पडतोय. 23 जोड तिरीला फरक 8, 23ला 4 वाढ जो सोमवारी जोड बाहेर पडतोय 27, 27 वर दोरीला फरक 8, 23 4 वाढ 27, 4 वाढ 21 जोड बाहेर पडला पाहिजे सोमवारी चालूमध्ये बाहेर पडला आहे 2025ला. 21 जोड एक्क्याला फरक 8 बाहेर पडतोय. हा जेव्हा तिरीला फरक 8 बाहेर पडले की एका क्लोज एका ओपन 1 2 3 चौथे वीकला शनिवारी लागून बेरीज 6 बाहेर पडतोय. हा 10 क्लोज 10 ओपन 1 2 3ला शुक्रवारी येऊन बेरीज 6 बाहेर पडतोय. 19 बाहेर पडले की 9 क्लोज 9 ओपन बेरीज 6 बाहेर पडतोय गुरुवारी दुसऱ्या वीकला. की ज्याला फाउंडेशन ह्या फाउंडेशनमध्ये भरपूर फाउंडेशन बाहेर पडला फ्रेंड्स. आता हा 23 4 तर 27 4 तर हा 21 जोड बाहेर पडला. 21 वर 19, 21चा पलटी 12 आपली बाहेर पडणार आहे. आपण म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका क्लोज एका ओपन बंदमध्ये येऊन यो 12 फिगर बाहेर पडणार आहे. याला ॲडव्हान्समध्ये कसं बघायचं तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. यो जेव्हा 23 वर 31 बाहेर पडले 23ची पलटी 32 जोड यायला पाहिजे शुक्रवारी, तो बाहेर पडतोय 2021ला. हा 32 जोड बाहेर पडतोय. सेकंड टेचला हा फाउंडेशन आहे 27, 27ची पलटी 72 यायला पाहिजे शुक्रवारी, तो बाहेर पडतोय 2023ला शुक्रवारी 72 बाहेर पडतोय. आता आपण बघितल्याप्रमाणे हा 21ची पलटी 12 जोडी यायला पाहिजे शुक्रवारी. ओके फ्रेंड्स, ह्यो ज्या वेळा बाहेर पडणार असेल तर सोमवारी नेक्स्ट वीकला वरती छक्का ओपन बेरीज 4 बाहेर पडतोय. हा 72 बाहेर पडताना छक्क्याला 2 तर 8 ओपन बेरीज 5 बाहेर पडतोय. 6 2 8 2 10 हा 10 ओपन बेरीज 6 बाहेर पडा पाहिजे 0-6. त्यावेळेला हा फाउंडेशनचा पलट जोड बाहेर पडणार आहे. ह्यो पण त्या वेळा बसता असताना ह्यो 68 वर 32 जोड पलट होताना ही फाउंडेशन आपला 23 वर 31 आहे ना, हा 31चा ओपन आहे तिरी. हा तिरीकर 8 क्लोज इथून 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा 5व्यांदा येताना 68 बाहेर पडतोय. त्यावेळेला हा 68 बाहेर पडल्यानंतर हा 23च्या पलटी 32 जोड बाहेर पडतोय. 68 वर किती वेळा 5 वेळा बाहेर पडल्यानंतर हा 23ची पलटी 32 बाहेर पडतोय. सेम पॅटर्न सेम कंडिशन 5 वेळा नंतर 2 कमी 3 वेळा हा 27 वर 20 बाहेर पडला. हा दोरीकर सत्या क्लोज 1 वेळा क्लोजला सोमवारी, नंतर हा 2 वेळा तिसऱ्यांदा सत्या क्लोज जाताना तो 87 जोड बाहेर पडतोय. त्यावेळेला तो फाउंडेशनचा 27च्या पलटी आपला 72 बाहेर पडतोय. तसंच पद्धतीने पहिला 5 वेळा काढलेला आहे, 3 वेळा काढलेला आहे. आता 1 वेळा यायला पाहिजे ज्या वेळेला 21 वर 19 बाहेर पडतोय. एकाकट छक्का क्लोज 1च वेळा यायला पाहिजे. याला म्हणायचं ओरिजिनल कंडिशन 0-6. 1 वेळा काढलेला आहे छक्का क्लोज, 1 आणि 2 3 वेळा काढला आहे सत्या क्लोज, 3 आणि 2 5 वेळा काढलेला आहे 68 जोड 8 क्लोज बाहेर पडल्यानंतर त्यावेळेला तो फाउंडेशनचा पलटी, त्यावेळेला फाउंडेशनचा पलटी, त्यावेळेलाच आपला फाउंडेशनचा 0-6 वर ह्यो 12 फिगर बाहेर पडणार आहे ओरिजिनल बेसवरनं. ह्याच्यापेक्षा खतरनाक म्हणजे खतरनाक लाईन तुम्हाला मी दाखवणार आहे फ्रेंड्स. ह्यो ज्या वेळेला टेबलला पण कसं अटॅच होते बघा, लॉक सिस्टम पूर लॉक सिस्टम हा बाहेर कसं पडतोय बघा. हा छक्का ओपन होऊन 3 फरक बाहेर पडतोय. 3 आणि 7 हा 10 फरक बाहेर पडतोय. एक्का ओपन होऊन छक्का एक्का छक्का तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे मध्ये कटमध्ये सरकून 63 जोड बाहेर पडतोय गुरुवारी. 3 फरक 3 आणि 7 10 फरक, 10 आणि 7 फरक जोड बाहेर पडतोय 63. हा 6-9चा फरक आहे 3, हा 3 फरक बंद पाहिजे. हा मंगळवारी मार्केटला बाहेर पडतोय जोड बाहेर पडतोय 25. हा 10 फरक 11चा बुधवारी मार्केटला बंद पाहिजे जोड बाहेर पडतोय 33. दुरीला फरक 3 दुरीला बेरीज 7, तिरीला बेरीज 6. आता यो 7 फरक रिटर्न यायचा असेल
तर गुरुवारी चौक्याला बेरीज 5 यायला पाहिजे, दुरीला बेरीज 7, तिरीला बेरीज 6, चौक्याला बेरीज 5 बाहेर पडल्यानंतर तर शुक्रवारी तिरी ओपन बेरीज 3 बाहेर पडतोय. इथनं येणारा बेरीज 3 बंद आहे. 3 आणि 4 7, सत्या ओपन बेरीज 3 बाहेर पडतोय. 3 आणि 4 7 आणि 4 11, एक्का ओपन बेरीज 3 बेरीज पण कंट्रोल पॉईंटमध्ये हा एक्का ओपन बेरीज 3 बाहेर पडणार आहे. 41 वर 12 बाहेर पडणार आहे. याला म्हणायचा ओरिजिनल बेस. ओके फ्रेंड्स, आता ह्याच्यापेक्षा खतरनाक म्हणजे खतरनाक तुम्हाला मी लॉक सिस्टम म्हणजे काय असतो ह्यो जोड जर यायचं असेल, 3 जोड बाहेर पडल्याशिवाय हा जोड बाहेर पडत नाही. त्याला म्हणायचं ओरिजिनल ॲडव्हान्स ओरिजिनल ट्रिक. ओके फ्रेंड्स, आता या टेबलमध्ये कंडिशननुसार आपण 3 बेरीज खोलणार असेल, हा तिरीला बेरीज 3 बाहेर पडतोय. इथनं येणारा 3 बेरीज कंट्रोल पॉईंट पाहिजे. 3 आणि 4 7, सत्याला बेरीज 3 बाहेर पडतोय. 3 आणि 4 7 आणि 4 11, एक्क्याला बेरीज 3 बाहेर पडतोय. 3 बेरीजच बंद पाहिजे. ते बाहेर पडताना ते पहिला 30 बाहेर पडत असेल, हा दुरी ओपनून 7 बेरीज, तिरी ओपनून 6 बेरीज. आता चौका ओपनून 5 बेरीज बाहेर पडल्याशिवाय हा 12 फिगर बाहेर पडतच नाही. ह्याला म्हणायचं ओरिजिनल बेस. ह्याच्यापेक्षा ओरिजिनल फायनल टच तुम्हाला मी दाखवणार आहे. 12 लाईनला पूर्ण ध्यान देऊन बघा. ओके फ्रेंड्स, आता आपण मेन ओरिजिनल लास्ट फाउंडेशन रिपीट जोड कसं बाहेर पडणार, जर फाउंडेशन रिटर्न येणार असेल ती जोड काय काय घेऊन येतोय ते आपण बघूया फ्रेंड्स. हा तारीख आहे 2020ला. तुम्ही भरपूर लाईन भरपूर फाउंडेशन बघितलं चिला, पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे ना ओरिजिनल लॉक सिस्टम जोड यायच्या अगोदर काय काय घेऊन यायला पाहिजे, लॉक सिस्टम कसं घेऊन यायला पाहिजे ते आपण बघणार आहे. 2020ला सत्या ओपन होऊन 7 बेरीज बाहेर पडतोय. सेकंड टेच आहे 2024ला 8 ओपनहून 1 कमी 6 बेरीज बाहेर पडतोय. सत्या 1 वाढ 8 ओपन 1 वाढ 9 ओपनहून 1 कमी 5 बेरीज बाहेर पडतोय. 96 जोड करेक्ट सिक्वेन्समध्ये बाहेर पडतोय. हा ज्या वेळेला 70 जोड बाहेर पडले ना, 70ची क्लोज आहे दशा. हा दशा कट पंजा ओपनहून 1 बेरीज बाहेर पडतोय सोमवारी. सेकंड टेचला 8 क्लोज आहे ना, 8 कट तिरी ओपनहून 2 बेरीज बाहेर पडतोय सोमवारी. आता हा चक्का कट एक्का ओपनहून 3 बेरीज बाहेर पडतोय सोमवारी. हा फाउंडेशन समजून घ्या. हा पंजा ओपन 2 कमी तिरी ओपन 2 कमी एक्का ओपन ही अंकशास्त्र बाहेर पडला बघा. 1 आणि 2 3 आणि 2 5. आता ह्यो ज्या वेळा बाहेर पडल्यानंतर हा दशा कट पंजा कट परत दशा क्लोज जाऊन शुक्रवारी जोड फिगर बाहेर पडतोय 40. सेकंड टेचला 8 कट तिरी ओपन येऊन तिरी कट परत 8 क्लोज 8 लागून जोड बाहेर पडतोय 58 सरकून गुरुवारी 40 58 66 यायला पाहिजे. 96चा छक्का कट एक्का कट छक्का छक्काला छक्का येऊन हा 66ची फिगर करेक्टमध्ये सिस्टमनुसार बाहेर पडला आहे. हा जेव्हा 40 जोड बाहेर पडले ना, शनिवारी फिगर काय बाहेर पडतोय बघा. दुरी ओपन येऊन 2 फरक बाहेर पडतोय. 2 आणि 4 6, छक्का ओपन येऊन 7 फरक बाहेर पडतोय. 2 फरक नंतर मध्ये कट 7 फरक नंतर परत 2 फरक येतोय. 2 आणि 4 6 आणि 4 दशा ओपन येऊन 2 फरक बाहेर पडतोय. 0-2 किती ओरिजिनल बेस बघा. 1 2 3 4 फाउंडेशन बाहेर पडलाय. ह्याच्यावर भरपूर सिस्टम बाहेर पडलाय. पण आज आपल्याला फायनल केल्याप्रमाणे काय बाहेर पडणार तुम्हाला मी सांगतो फ्रेंड्स. ह्यो आपण फायनल केला आहे 12 जोड बाहेर पडणार आहे. आपण हा फाउंडेशनचा कसं स्टडी करायचा, कसं लॉक सिस्टम कसं बाहेर पडणार. 96 12 66 02 ही 4 फिगर काढला म्हणजे काढणारचं किती लक्ष असते बघा. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा 12 जोड फाउंडेशनचा रिपीट केव्हा येणार आहे ते आपण कसं बाहेर पडणार आहे, कधी बाहेर पडणार आहे ते आपण चर्चा करणार आहे. आता फाउंडेशनचा सेम 3-9 हा 3-9 कधी बाहेर पडणार आहे शुक्रवारी. हा 3-9 नाही आहे शुक्रवारी, त्यामुळे हा 3-9 फिगर आहे ना आपण सरकून गुरुवारी काढायचा आहे. पूर्ण ध्यान देऊन बघा मी काय सांगतोय. हा 56 जोड आपण बुधवारी काढायचा आहे. तो बाहेर पडला आहे 2023ला. हा 56 बुधवारी बाहेर पडला आहे. पहिला 56 जोड आपण फाउंडेशनचा रिपीट बुधवारी काढायचा. का काढायचा तुम्हाला सांगतो. कारण हा सेकंड टेस्टचा हा 3-9 गुरुवारी काढायचा आहे. 3-9 हा थर्ड टेस्टचा हा 12 जोड आपण शुक्रवारी काढायचा आहे. शुक्रवारी 12 ही का आपण सरक्त काढलं म्हणजे हा जेव्हा 3-9 शुक्रवारी नसल्यामुळे आपण सरक्तमध्ये काढायचा आहे. म्हणून पहिला बुधवारी 56 गुरुवारी 3-9. आता हा चालूमध्ये ही 12 फिगर इथं तयार बसणार आहे. सिंगल शूट 12 बाहेर पडणार आहे. याला म्हणायचा ॲडव्हान्स ट्रिक. ही 12 जर यायचं असेल काय काय सिग्नल घेऊन यायला पाहिजे ते आपण चर्चा करूया.
किंवा ज्यावेळेला पहिला फाउंडेशनचा ह्या फाउंडेशनचा 56 जोड बुधवारी टोटल लॉक आहे, तुम्ही चेक करू शकता फ्रेंड्स. ही 56 जोड जर यायचं असेल, हा दुरी ओपन येऊन जोड बाहेर पडतोय 24 बुधवारी. हा 93 यायचं असेल, 2 आणि 4 6 छक्का ओपन येऊन 65 बाहेर पडतोय. दुरी ओपन 2 फरक, 2 आणि 7 9 फरक, 9 आणि 7 16 6 फरक यायला पाहिजे. दशा ओपननं 6 फरक पहिला सोमवारी 06 येऊन बसा पाहिजे. ह्यो पहिला सिग्नल. सेकंड सिग्नल आहे, ह्यो 24 जोड बसाय असेल तर 1 2 3 वीकवरती जोड बाहेर पडतो 19. ह्यो 65 बाहेर पडताना 1 आणि 2 वीकला जोड बाहेर पडतोय 17 गुरुवारी. पहिला 3 वीक 2 वीक, आता पहिल्या वीकला गुरुवारी जोड बाहेर पडला आहे 15. ह्यो सेकंड सिग्नल बाहेर पडला आहे. आता थर्ड सिग्नल कसं बाहेर पडतोय, 19 वर 24 बाहेर पडतोय. हा 17 वर 65 बाहेर पडतोय. हा थर्ड टेचला 15 वर 06 घेऊन बाहेर पडलेला आहे. हा जेव्हा 24 जोड बाहेर पडतोय ना, हा 24 जोड शनिवारी तिरी ओपन येऊन 8 फरक बाहेर पडा पाहिजे शनिवारी. सेकंड टेचला 3 आणि 2 5 पंजा ओपन येऊन 8 फरक बाहेर पडा पाहिजे शनिवारी. 3 आणि 2 5 आणि 2 7 सत्या ओपन येऊन 8 फरक यायला पाहिजे. 06 वर 75 बाहेर पडा पाहिजे फ्रेंड्स. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतोय, हे 24 19 31 बाहेर पडल्यानंतर तुमचा आपला फाउंडेशनचा 56 जोड रिपीट बाहेर पडतोय बुधवारी. किती अँटिक लाईन आहे बघा. सेकंड बेस हा 65 17 53 बाहेर पडल्यानंतर सरकून हा 93 फाउंडेशनचा आपला 88 वर 93 रिपीट बाहेर पडतोय गुरुवारी. थर्ड बेसला तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे फाउंडेशनचा 12 कधी बाहेर पडणार आहे, 06 15 75 बाहेर पडा पाहिजे. त्यावेळेला हा 12 फिगर बाहेर पडणार आहे. किती ओरिजिनल बेसवरनं काढत आहे. आपण एका वेळेला बघायला चुकतोय, पण तो काढणाऱ्यांचा पूर्ण आणि पूर्ण लक्ष असते फ्रेंड्स. आपली चुकलं म्हणायचं, त्याचं काढणाऱ्यांचं चुकलं म्हणायचं नाही, कारण की त्यांचं पूर्ण आणि पूर्ण लक्ष असते. आज 12ला ज्या वेळेला हा 56 जोड बाहेर पडतोय ना, त्यावेळेला पानात दुरी ओपन येऊन फरक 1 बाहेर पडतोय. 2 दुरीला 6 वाढ 18 ओपन येऊन 1 फरक बाहेर पडतोय. 2 आणि 6 8 आणि 6 14 चौका ओपन येऊन 1 फरक बाहेर पडा पाहिजे. म्हणून पानात चौका ओपन 1 फरक म्हणजे क्लोजला पेनल लागत आहे 3 4 5. ओके फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 335ला 12 आणि क्लोजला इकडनं पेनल इकडनं ओपन पेनल तिकडून येणार आहे, क्लोज पेनल इकडून येणार आहे. म्हणून असं आपण जॅकपॉट फायनल करायचं आहे. जर तुम्हाला एक्का ओपनला पेनल करायचं असेल, एक एक्स्ट्रा पेनल तुम्हाला सांगतो फ्रेंड्स, एक्स्ट्रा पेनल तुम्ही फायनल करणार असेल 2 4 5 हा एक्का ओपनला पेनल फायनल करा. 3 3 5 डेंजर आहे, कोणी पेनल धरू शकत नाही. हा तुरी क्लोजला 3 4 5 पेनल आहे क्लोजला, पण ओपनला 2 4 5ला 3 4 5 3 3 5ला 3 4 5. सुपर जॅकपॉट प्रिंटवाला पण लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स, कारण की एकाकडनं ओपन पेनल, एकाकडनं क्लोज पेनल, एकाकडनं जोड, ही सर्व सिग्नल सुटलेलं आहे. म्हणून तुम्हाला असं सांगितलं फ्रेंड्स, तुम्ही आतापर्यंत कितीतरी फाउंडेशन बघितलं असतील आपण. ह्यो जेवढा ॲडव्हान्स ट्रिक बाहेर पडतोय ना, हा 56 जोड बुधवारी बाहेर पडतोय. हा 93 जोड गुरुवारी बाहेर पडतोय. आता हा 12 जोड शुक्रवारी आज बाहेर पडणार आहे. हा 93 जर बाहेर पडत असेल, हा पहिला 24 19 31 बाहेर पडल्यानंतर 56 जोड बाहेर पडतोय. सेकंड टचला 65 17 53 बाहेर पडले की 39 फिगर बाहेर पडतोय फाउंडेशनचा. आता जेव्हा थर्ड फाउंडेशन 12 जोड रिपीट येत असेल, हा 06 15 75 ही सर्व सिग्नल सुटल्याशिवाय हा 12 फिगर काढत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो फ्रेंड्स, इथनं एका क्लोज एका ओपन म्हणून तो बंद केलेला आहे. हा सिंगल शूट 12 फायनल करा. सर्वांना बिग गुड लक फ्रेंड्स. आज पॉवरफुलमध्ये तुम्हाला मी सांगतो, सिंगल शूट 12 प्रिंट होणार. 3 3 5 आणि 2 4 5 ओपनला पेनल द्या, क्लोजला 3 4 5. ओके फ्रेंड्स, या हिशोबानं फायनल करा. थँक्यू, गुड लक. खंडा मास्टरमाइंड.